पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी रणनीती ठरवत असल्याची माहिती मिळतेय। बैठकीला अजित डोभाल, जयशंकर यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही उपस्थित आहेत, त्यामुळे बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सध्या संपर्कात आहेत। शिवाजी, काय घडतंय बैठकीमध्ये, काय अपडेट्स? तन्मय, अत्यंत महत्त्वाची अशी बैठक नरेंद्र मोदी यांच्या घरी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या बैठकीला भारतातले सर्वात टॉप मोस्ट अधिकारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि आपले जे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत ते सगळे उपस्थित आहेत। NSA अजित डोभाल हे सुद्धा उपस्थित आहेत। याचाच असा अर्थ आहे की पहलगाम हल्ल्यानंतर भारत एक मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे आणि याची तयारीचाच भाग म्हणून ही बैठक घेतली जाते। मागच्या बैठकीमध्ये आपण अनेक पाकिस्तानवरती बंदी घातली होती, सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता जी बैठक होतीये तिन्ही दलाच्या प्रमुखांबरोबर अजित डोभाल, संरक्षण मंत्री या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर ही बैठक नरेंद्र मोदी घेत आहेत। याचाच अर्थ असा आहे की कुछ तो बडा होने वाला है। भारत एक मोठी कारवाई पाकिस्तानवर करेल आणि ज्या पद्धतीने पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, भारतातले 26 नागरिकांचा मृत्यू झाला, याला प्रत्युत्तर म्हणून काय रणनीती आखली पाहिजे, याची तयारी काय केली पाहिजे, आपण कशी कारवाई केली पाहिजे, याची सगळी चर्चा या बैठकीत होतीये। गेल्या 15 मिनिटांपासून नरेंद्र मोदी यांच्या जे घर आहे ते अत्यंत केंद्रस्थानी आहे। काय निर्णय होणार, हे सगळे निर्णय इथून नरेंद्र मोदी यांच्या घरातून घेतले जाणार आहेत आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री मोठी तयारी करतात आणि पाकिस्तानला एक योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल। नक्कीच, त्यामुळे काय नेमकं घडतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि वेळोवेळी तुमच्याकडनं याच संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद शिवाजी। मोदींच्या घरी बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित आहेत। मोदींच्या घरी मोठा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर मात्र काहीतरी मोठं घडू शकतं। प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आहे, राग आहे। पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारताच्या आत्म्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं वक्तव्य केलं गेलं होतं आणि त्याचाच बदला घेतला जावा अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे।